नमस्कार सगळ्यांना. आज करायचे ते आपल्याला बाजरीच्या पापड्या. तर बाजरीच्या पापड्या करण्यासाठी मी 2 किलो बाजरी भिजायला घातली होती आणि रात्री काढून बारीक करून त्याला आंबू लावली, बाहेर ठेवले आदन पाण्याचं. तर चला आपल्याला करायचे ते बाजरीच्या पापड्या. त्याच्यावरच आपल्याला पाणी काढून घ्यायचे आणि बाहेर ठेवले, चुलीवर पाण्याला आदन ठेवले. पाणी इथं आता पाण्याला आदन आले. मी 2 पळ्या तेल टाकून घेतले. आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला ओवा, जिरं. ओवा तर मी टाकून घेतला, नाही जिरं टाकले. आता ओवा टाकणार आहे ह्याच्यात आणि लाल तिखट टाकून घ्यायचं ह्याच्यात आणि घ्यायचं मीठ टाकून. ते बघा हे मीठ कसलं आहे बघा. आता एक खडा टाकून घेऊया याच्यातला. मी एक खडा टाकते तर बास होते तेवढं मीठ. लाल तिखट टाकून पाण्याला उकळी आली, त्याच्यात पीठ टाकून वैरण झाडच येते तोंडावर. झालं का नाही? अजून पीठ शिजायचं बाकी आहे अजून. पातीला भरून झाले. आता एका खाटावर बसेल का तेवढं? आणायचं दुसरा खटकून असतं आता. 2 खाटा तर बसते. 2 खाटा होते ते. 2 खाटा होऊन जाते ते. अजून पीठ चांगले वर साळी आली नाही ना, मग म्हणायचं पीठ शिजते सवय. तर अजून याला अर्धा तास लागणार आहे पीठ शिजायला. तर आपण खाटाची तयारी करून घेऊया. शिजले का नाही पीठ? आणखी शिजले. घ्या घ्यायचे ते बापरे. आता मीठ आहे का बघायला पाहिजे गेला. बघ की. मीठ आहे. मग घ्या पापड्या घालायचं असतो. आणखी दुसऱ्या पातेल्यात काढून घ्यायचं. मग ओतून घेते त्या पातेल्यात आणि मग घालायचं. ती काढगी पळीनं. हे पसरायचं नाही तर कारण निघत नाही तर नंतर जाड असते पापड्या. सही असते. त्या पापड्यातून वापा निघायला लागल्या बाहेर. गरम पीठ आहे म्हणजे वापा निघतेला तर राहते. इथं मम्मी पापड्या घालतीया आणि ही इथं जेवतीया. पापड्या घालू लाग नंतर. जेव लवकर आणि पापड्या घालू लाग. आणखीन पीठ घेतलं काय एवढ्या घालून झाल्या लगेच. आता तेवढ्या घाल मी. ही ऊन लागते म्हणून असं घ्यायचं डोसक्यावर है ना. ऊन लागतंय मुलकाचं म्हणून डोक्यावर घ्यायचं. एवढी खाट भरली आणि आणखी एवढं राहिले. आता ती गेली पलीकडे टाकाय आणखी. ही बघा असं टाकलं हे ना तवस्त. ही बघा आमच्या मोगरा कसला भारी फुटला. फुलं यायला लागली त्याला. अगं पातीला आणती का नाही? आणलं पातीला. घाले आता पटापटा.
पुरते का आता एवढ्यात ग? एकदाशी झालं सगळं घालून. संपलं पातेल्यातलं. एक खाट आणि एवढं झालं ना आता. मग चला आता खाट आणून घेऊ मग इकडं. चला खरवड काढते काय त्याची तू? चांगली लागते का ग? त्याला काय झालं? काढत बस. निघल्या पापड्या. हा हा एका साडीवरच्या राहायचं बाकीचं. ती भिजवून ठेवले ते ना. अशी गोल अशा निघले त्या. छान झाले ते अशा बाजरीच्या पापड्या. खायला पण छान लागते त्या. अशा तर चांगलं लागते ते. तळलं बघू कसं लागतंय. चांगलं लागतंय आणखी. चांगलं खायला. तू खायला बसू नको. आवर पटापटा ती काढायची तिकडे त्याच्यातले मी. छान अशा बाजरीच्या पापड्या झाले ते. तुम्ही पण करून बघा. आम्ही आता उद्या भाजल्यावर तळतो चांगलं. म्हणजे कसं लागतं ते बघायला. त्याच्यामुळं राहिलेलं काही काढून घेऊया. थोड्याशा वल्ल्या येते त्यामध्ये उशिरा काढल्या तर चालते ते. एवढ्या निघल्या तर छान झालं ते पापड्या. चला बाय.